Welcome students, welcome in Sri Academy of Science Karad. Myself Prashant Kadam. In the previous 6 lectures we have to discuss about trigonometric topic first. Okay. In that we have to complete some trigonometric functions, its domains, range, also periodicity, okay, and depending examples on it. And before that we have to discuss about a trigonometric signs, in which quadrant sign positive, negative, like that, okay, and how to remember trigonometric values for 30 degree, 60 degree, 45 degree, 90 degree, like that, okay. Today we continue examples from previous lecture. जे पहिले लेक्चर मध्ये याच्या अगोदरचे लेक्चर्स म्हणजे एक्झाम्पल झालेत, तर तेच एक्झाम्पल आपण कंटिन्यू करतोय, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक इम्पॉर्टंट पॉईंट पाहायचा आहे, तो पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, जे आपण सुरुवातीच्या लेक्चर्समध्ये रिमेंबर असेल तर लक्षात घ्या की एक्स आणि वाय फाइंड आउट केलेला होता. एक्स म्हणजेच काय आपण घेतो आर कॉस थिटा, ओके. वाय काय घेतो आपण आर साइन थिटा. and these x and y are Cartesian product किंवा Cartesian coordinates, ओके. x आणि y ला काय म्हणतो आपण Cartesian coordinates, कार्टेशियन, लक्षात ठेवा. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स कुठले असतात x and y. x and y म्हणतोय मी, ठीक आहे. r थीटा नाही. r म्हणजेच काय असतं रे, रेडियस ऑफ दॅट सर्कल and थीटा इज सेंट्रल अँगल, ओके. तर हे टर्म्स असतील. आता ते पुढे जाऊन आपल्याला पोलर कसे आहे ते मी सांगेन नंतर. फर्स्ट आपण हे लक्षात ठेवा, कार्टेशियन म्हणजेच कुठले एक्स आणि वाय. जे एक्झाम्पल मागच्या लेक्चरला झालेले आहेत, जे एक्झाम्पल झालेले आहेत तेच आपण काय करतोय आता कंटिन्यू करतोय. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे सॉल्व फॉर थीटा. क्वेश्चन लक्षात घ्या, सॉल्व फॉर थीटा, ओके. Solve for theta if 4 sin square theta minus 2 into bracket root 3 plus 1 bracket complete sin theta, okay, plus root 3 equal to 0. आपण याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये एक लक्षात घ्या काय केलेलं होतं, कॉस स्क्वेअर मध्ये टर्म आलेली आठवते का बा. जे लास्ट एक्झाम्पल होतं ते आपण कॉस स्क्वेअर मध्ये म्हणजे क्वाड्रेटिक सेकंड डिग्री मध्ये सॉल्व्ह केलं. त्यावेळी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 10th मध्ये पण झाले तुम्हाला की जर स्क्वेअर इक्वेशन असेल म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0, ओके. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 असं इक्वेशन असेल तर 10 मध्ये तुम्ही 3 फॉर्म्युले यूज केलेत, बरोबर. कुठले, फॅक्टर मेथड यूज केले, अवयव पाडायचे 2 ब्रॅकेटमध्ये, बरोबर. त्याच्यानंतर काय यूज केलेले आहे तुम्ही, थर्ड टर्म मेथड म्हणजे तिसरे पद काढायचं, ते तिसरे पद दोन्ही साईडला प्लस मायनस करायचं असतं, बोथ साईड प्लस करायचं आणि देन सॉल्व, ओके. असं एक केलेलं आहे. त्याच्यानंतर फॉर्म्युला मेथड केलेलं आहे. फॉर्म्युला मेथड फॉर्म्युला कोणता असतो रे, एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट मध्ये काय असतं, हा बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड 2a, बरोबर. तर तो फॉर्म्युला मेथड एक आहे. त्याच्यानंतर जर पुढे गेला याच्यामध्ये तर तुम्हाला सिंथेटिक डिव्हिजन म्हणून एक पार्ट येतो. त्या सिंथेटिक डिव्हिजन नुसार सुद्धा इक्वेशनचे आपण काय पाडू शकतो, फॅक्टर पाडू शकतो. तर ते सिंथेटिक डिव्हिजन ज्या ज्या ठिकाणी येईल तिथे आपण डिस्कस करू. पण हे ज्या 3 मेथड झाले तुम्हाला 10th मध्ये, ठीक आहे, 10th मध्ये ज्या 3 मेथड झालेत त्या मेथड अप्लाय करूनच आपण थीटाला व्हॅल्यू काढायचे. जसे एक्स व्हॅल्यू काढली तशी या ठिकाणी काय काढायचे, थीटा व्हॅल्यू काढायचे, लक्षात घ्या, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला टर्म्स दिलेत, तर कुठल्या फॉर्ममध्ये टर्म आहेत, ज्या एक्स आहे सपोज, किंवा हे आपण त्याच्यामध्ये कन्वर्ट करू शकतो, लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल कसं करायचंय. आता हे जे दिलेलं इक्वेशन आहे, गिवन इक्वेशन, ओके, 4 sin square theta minus 2 root 3 plus 1 sin theta प्लस रूट 3 इक्वल टू 0, हे गिवन इक्वेशन आहे. तर हे स्क्वेअर मध्ये आहे ना, स्क्वेअर आहे, इथे टर्म आहे, इथे टर्म आहे. मी मगाशी सांगितलं कुठलं इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये असेल तर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी त्या फॉर्म मध्ये येईल ना. हे जर कन्सिडर असं केलं आपण किंवा पुट असं केलं, पुट साइन थीटा इक्वल टू एक्स पुट केला,
काही गरज नाही, पण आपण त्याच्यामध्ये तुम्हाला ते व्यवस्थित क्लॅरिटी यावी त्यासाठी आपण करतोय. ठीक आहे. तर एक्स ह्या ठिकाणी पुट केला गिव्हन इक्वेशनमध्ये, तर काय येईल रे सांगा जर असं. काय होणार आहे, हे 4 होईल. इथे एक्स पुट केला तर हा काय होणार आहे, एक्स स्क्वेअर होईल. बरोबर. साइन थिटा एक्स आहे म्हणजे स्क्वेअर असेल तर एक्स स्क्वेअर. -2 √3 प्लस 1 एक्स येईल. ओके. देन प्लस √3 इक्वल टू काय येणार आहे, 0. आता हे सांगा कशामध्ये आलं का एक्स स्क्वेअरच्या इक्वेशनमध्ये, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. ओके. तर या ठिकाणी फॉर्म्युला मेथड यूज करावं लागेल, कारण फॅक्टर मेथडला इथे फॅक्टर पडत नाहीत. ए आणि सीचं मल्टिप्लिकेशन असतं आणि बीचं हे ॲडिशन असते, अशा 2 टर्म्स पडत नाहीत. थर्ड टर्म काढायचं म्हणलं तरी पण होऊ शकतं, पण थर्ड टर्मला कॅल्क्युलेशन होईल. सिम्पली वे काय आहे तुम्हाला, युझिंग फॉर्म्युला मेथड. कुठला फॉर्म्युला, युझिंग x इक्वल टू -b प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड 2a. ओके. ए म्हणजे याचा हिअर लिहून घेऊ या ठिकाणी. चला, हिअर a इक्वल टू फर्स्ट टर्म किती आहे 4, b इक्वल टू सेकंड टर्म किती आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, b म्हणजे मायनस साईन घेऊन घ्यायला लागेल. कम्पेअर कशाशी करायचं असतं, ax² प्लस bx प्लस c. तर b काय असणार आहे, -2 ब्रॅकेट √3 प्लस 1, दिस इज द व्हॅल्यू ऑफ b, कॉमा c काय असणार आहे, √3 लास्ट टर्म. ओके. म्हणजे a इज 4, b इज -2 √3 प्लस 1 अँड c इज √3. ह्या टर्म ह्या व्हॅल्यूज ह्या x मध्ये पुट करा. काय नाही सांगा पुढे मग, देअरफॉर x इक्वल टू -b. b ला इथे मायनस आहे, इथे पण मायनस आहे, तर मायनस आणि तो मायनस प्लस होईल ना, म्हणजे 2 √3 प्लस 1 येईल. ओके. b ची व्हॅल्यू, देन प्लस और मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मीन्स -2. आता या ठिकाणी डबल ब्रॅकेट येणार आहे ना, म्हणजे आपण एक पहिला स्क्वेअर ब्रॅकेट टाकू. ठीक आहे. जरा व्हॅल्यूज मोठ्या टर्म्स मध्ये लिहूया. एक मिनिट, दिसताना तुम्हाला व्यवस्थित दिसतील असं. व्हॅल्यू ऑफ b इज 2 ब्रॅकेट √3 प्लस 1. ओके. देन प्लस मायनस रूट ऑफ -2 ब्रॅकेट √3 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. b स्क्वेअर. देन मायनस 4ac. व्हॅल्यू ऑफ a इज अगेन 4 into 4 into c. Value of c is √3. and total divide किती आहे 2a. so 2 into 4. कळलं. a b c चे व्हॅल्यू पुट केले. आता ह्या ठिकाणी टोटल कॅल्क्युलेशन आहे, पूर्ण कॅल्क्युलेशन आहे. तर आता हे कॅल्क्युलेशन कसं करणार डिपेंड्स ऑन यू. ओके. सो फर्स्ट करू आपण कॅल्क्युलेशन. या ठिकाणी 2 √3 प्लस 1 प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये याचा स्क्वेअर करायचं आहे. -2 चा स्क्वेअर किती रे 4. ओके. इथे काय होणार आहे, √3 प्लस 1 याचा स्क्वेअर, ह्या टर्मचा स्क्वेअर ह्या टर्मचा स्क्वेअर केला, -4 into 4 into √3. ओके. आता ह्या ठिकाणी म्हणाल की 4 into 4 का केलेलं नाहीये, तर या ठिकाणी 4 आलं ना, 4 एक कॉमन काढू शकतो, त्यासाठी केलं नाही ते. डिवाइडला पण 2 into 4 येईल. तर इथे डिनोमिनेटर रूटमध्ये हा 4 आहे, हा 4 आहे. ओके. हा 4 रूटच्या बाहेर येऊ शकतो, कॉमन निघेल ना रूटमध्ये, तो रूटमध्ये कॉमन निघेल, तो स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल. म्हणजेच काय होणार रे या ठिकाणी 2 √3 प्लस 1 प्लस मायनस 2 रूट ऑफ √3 plus 1 square and here -4 √3 and divide 2 into 4. समजते का, लक्षात घ्या. हा 4 आहे, हा 4 आहे, कॉमन 4 निघेल रूट मध्ये, तो रूटच्या बाहेर येईल. रूटच्या बाहेर म्हणजेच किती येणार 2. रूट मध्ये गेला तर 4, रूटच्या बाहेर 2. आता ह्या ठिकाणी हा 2 कॉमन निघेल आणि याला कॅन्सल होईल, म्हणजे हा 2 हा 2 हा 2 कॅन्सल होईल. ह्या 2 ला कॉमन काढला आपण आणि कॅन्सल करू शकतो.
तर टर्म्स ज्या राहतात त्या टर्म्स कुठल्या कुठल्या राहतात रे, परत व्यवस्थित पहा. √3+1 प्लस मायनस रूट ऑफ स्क्वेअर रूटमध्ये √3+1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, त्याचं स्क्वेअर करा. a + b ब्रॅकेट स्क्वेअरच्या एक्सपान्शन नुसार करावं लागेल. तर पहिल्या टर्मचा स्क्वेअर केला आपण, कळत नसेल तर या ठिकाणी मी लिहितो होय, प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म सेकंड टर्म, सो 2 इंटू √3, सेकंड टर्म 1च आहे. ओके, सो प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर, सो 1 स्क्वेअर, देन मायनस 4 √3 डिवाइड 4. ओके, ही टर्म लास्टला लिहिलेली आहे, डिवाइडला 4. कॅल्क्युलेशन व्यवस्थित पहा, हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता या ठिकाणी काय येणार बघा, परत √3+1 प्लस और मायनस रूटमध्ये √3चा स्क्वेअर किती 3. ओके, हे +2 √3 आणि हा -4 √3, हा +2 √3 आणि -4 √3. ओके, तर ते किती येणार आहे टर्म, प्लस आणि हे मायनस आहे ना, तर -2 √3 येणार. ओके, आणि इथे काय येणार आहे पुढे परत +1. किंवा एक काम करा, ही टर्म आहे तशीच ठेवा, पुढे कॅल्क्युलेशनसाठी परत कळणार नाही तुम्हाला, एक लक्षात घ्या. परत सांगतो या ठिकाणी हे √3 जे आहे, √3चा स्क्वेअर हा असंच ठेवा. चला ठीक आहे, काय परत सांगतो, हे +2 आणि -4, तर इथे काय येणार आहे -2 √3. ओके, आणि प्लस इथे किती काय येणार आहे 1 स्क्वेअर डिवाइड 4. हे का ठेवलं एक लक्षात घ्या, हे a² - 2ab + b² ह्या फॉर्म मध्ये आहे ना हे अजून, म्हणजे a² - 2ab म्हणजे 1 आणि प्लस b², म्हणजे ही जी टर्म आहे ती कुठल्या फॉर्म मध्ये आहे रे, प्लस और मायनस स्क्वेअर रूट मध्ये √3 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर ह्या फॉर्म मध्ये आहे. लक्षात घ्या, a² - 2ab + b², म्हणजे √3 - 1 ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे ते. याचं एक्सपान्शन केलं तर हे येईल, √3 - 1 चं एक्सपान्शन केलं तर हे येईल. याचा अर्थ काय होईल, ह्या रूटला हा स्क्वेअर काय होईल कॅन्सल होईल, ह्या रूटला हा स्क्वेअर काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे टर्म राहते कोणती चेक करा परत, √3+1. ओके, प्लस और मायनस हियर √3 - 1 डिवाइड 4. ओके, दिस इज व्हॅल्यू ऑफ x. आता या ठिकाणी काय करायला लागेल तुम्हाला, प्लस और मायनस आहे, एकदा प्लस घ्यावं लागेल, एकदा मायनस घ्यावं लागेल. तर टर्म्स काय येणार चेक करा. आता टर्म्स काय येणार चेक करा, काय होईल बघा, x = √3+1 प्लस √3 - 1 अपॉन 4. ओके, और x = आता इथे प्लस घेतला आपण, मायनस घेतला तर काय येईल, √3+1 मायनस घेतला तर आतले साइन चेंज होतील, -3 -√3 हियर +1 अपॉन 4. ओके, सो हियर प्लस साइन साठी 1 कॅन्सल होईल, √3 किती रे, x = 2 √3 आणि डिवाइड किती येणार आहे 4. आणि इथे काय येईल बघा, और हियर √3 कॅन्सल, सो x = 2/4. ठीक आहे, तर या ठिकाणी व्हॅल्यू काय ते बघा, x = हे 2 न 4 ला डिवाइड केलं तर √3/2. ओके, आणि इथे x व्हॅल्यू काय येते 1/2. ओके, x च्या 2 व्हॅल्यूज आलेत, x च्या 2 व्हॅल्यूज आलेत. पण x म्हणजेच काय रे आपल्याकडे, इथपर्यंत कळालं. ठीक आहे, इथे मी परत लिहितो ह्या ठिकाणी, इथे लक्ष द्या, आपल्याकडे स्पेस थोडा आहे त्याच्यामुळे तिथे मी करतोय. x = √3/2 आलं, x = 1/2 आलं, बरोबर. पण x म्हणजेच काय, बट x = sin θ, रेड पेन लिहितो ते, बट x = sin θ. सो sin θ = फर्स्ट व्हॅल्यू इज √3/2. ओके, और sin θ =
1/2. ओके, बरोबर. म्हणजे हे साइन थिटा इक्वल टू √3/2 आलं, साइन थिटा इक्वल टू 1/2 आलं. फाइंड काय करायचं आहे? सॉल्व फॉर थिटा. थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. तर साइन किती डिग्रीला √3/2 असतं रे? येस. आणि साइन किती डिग्रीला 1/2 असतं? याचा अर्थ काय की थिटा इक्वल टू फर्स्ट टर्म काय असणार आहे? साइन 60 डिग्री. साइन 60 डिग्रीला √3/2 असतं. म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय असणार आहे? थिटा इक्वल टू 60 डिग्री और थिटा इक्वल टू 1/2 किती डिग्रीला असतं? 30. सो साइन 30 1/2. सो थिटा इक्वल टू 30 डिग्री. म्हणजे एक तर साइन 60 असेल किंवा साइन काय असणार आहे? 30 असणार आहे. अँड दिस इज युअर आन्सर. ओके, म्हणजे हे सॉल्व फॉर थिटासाठी हे आलेलं आहे. थिटा व्हॅल्यू एकतरी 60 असेल किंवा 30 असेल, किंवा ते रॅडियनमध्ये पण लिहू शकता तुम्ही. रॅडियनमध्ये म्हणजेच किती येणार आहे? रॅडियनमध्ये म्हणजेच थिटा इक्वल टू 60ला रॅडियनमध्ये किती असतं? π/3. ओके, और थिटा इक्वल टू π/6. बोथ टर्म्स रॅडियनमध्ये आणि डिग्रीमध्ये. ओके, म्हणजे थिटाची व्हॅल्यू 60 आली, 30 आली, म्हणजेच π/3 आली, π/6 आली. तर ह्या टर्म्स तुम्हाला कॅल्क्युलेशननुसार येतील. जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते चेक करू आपण. हे पूर्ण व्यवस्थित समजलं का? व्यवस्थित बघा, अजून एकदा नोट डाऊन करा जरासं. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन पार्ट आहे. कॅल्क्युलेशन नुसार ते सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल चेक करा. इफ tan थीटा प्लस sec थीटा, इफ tan थीटा प्लस sec थीटा इक्वल टू 1.5. ओके, then find tan theta sec theta and tan theta sec theta and sin theta. ओके, तुम्हाला दिलेली टर्म कुठली आहे? tan theta प्लस sec theta इक्वल टू 1.5. काढायचं काय आहे? काढायचं काय आहे? tan sec sin. तर याच्या अगोदर एक लक्षात घ्या, काय काढायला लागेल तुम्हाला? गिवन tan थीटा प्लस sec थीटा इक्वल टू 1.5. 1.5 म्हणजेच किती रे? 1/2. बरोबर. 1/2 म्हणजेच 1/2 0.5 येतो ना, म्हणजे 3/2. बरोबर. 3च्या निम्मा म्हणजेच 1.5. म्हणजेच tan थीटा प्लस sec थीटा इक्वल टू 3/2. ओके, आपल्याकडे tan आणि sec मध्ये अजून कुठला फॉर्म्युला आहे? जरा आठवा. कुठला आहे? बरोबर, हा फंडामेंटल आयडेंटिटीज. बरोबर, फंडामेंटल आयडेंटिटीजचे फॉर्म्युले आहेत. त्यातला कुठला फॉर्म्युला? tan स्क्वेअर थीटा 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. बरोबर, बरोबर ना. 1 प्लस वी नो 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. बरोबर. त्या ठिकाणी काय येणार आहे? परत टर्म तुम्हाला लक्षात घ्या. अरेंज करा टर्म्स या ठिकाणी. टर्म्स जर अरेंज केले ह्या ठिकाणी तर काय येईल बघा. sec आणि tan मध्ये टर्म्स पाहिजेत ना, तर काय येणार आहे? हे हा tan तिकडे घ्या, म्हणजेच काय ना तो sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. हा जो tan स्क्वेअर आहे तो तिकडे होईल, म्हणजे मायनस होईल. म्हणजे ही जी साइड आहे sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा,
ते इथे घेतले 1. ओके, आता हे लक्षात घ्या, हे जर आपण सिम्प्लिफाय केलं, सिम्प्लिफाय म्हणजेच काय, ह्याला इक्वेशन द्या, आपण फर्स्ट देऊ सपोज. ओके, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला काय आहे, इथे लिहितो परत एकदा, युजिंग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू एस ए प्लस बी अँड ए मायनस बी. ह्या रूल नुसार हे काय होईल सांगा आता. ए म्हणजे सेक थिटा, बी म्हणजे टॅन थिटा. पहिला ब्रॅकेट काय येणार आहे, सेक थिटा प्लस टॅन थिटा. ओके, आणि सेकंड ब्रॅकेट सेक थिटा मायनस टॅन थिटा इक्वल टू 1. ओके, आता इथे एक लक्षात घ्या, तुम्हाला काय आहे, सेक थिटा प्लस टॅन थिटाची व्हॅल्यू आहे ना फ्रॉम फर्स्ट इक्वेशन. त्याची व्हॅल्यू किती आहे तुम्हाला, 3/2 ब्रॅकेट सेक थिटा मायनस टॅन थिटा इक्वल टू 1. ओके, कशावरून आलं हे, फ्रॉम फर्स्ट. ओके, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी परत व्हॅल्यू काय येणार आहे रे, सेक थिटा मायनस टॅन थिटा इक्वल टू, हे 3/2 मल्टिप्लाय आहे, ते तिकडे गेलं तर काय होईल, 2/3 होईल. ओके, 2 मल्टिप्लाय 3 डिवाइड. सो दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. आता एक सांगा, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड काय करू शकतो रे, दोन इक्वेशन आले ना, इथे सेक थिटा मायनस टॅन थिटा, इथे टॅन थिटा प्लस सेक थिटा, दोन्हीचे ऍडिशन करा. ओके, तर काय ना सांगा मग, ऍड इक्वेशन 1 and 2 वी गेट. ओके, सो वी गेट ह्या ठिकाणी काय ना बघा, हे काय आहे, सेक थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू 3/2. ओके, ॲडिशन आहे तर हे टर्म फक्त रिव्हर्स लिहिले. मायनसला काय आहे, सेक थिटा मायनस टॅन थिटा इक्वल टू 2/3. ॲड इट. ओके, ॲडिशन केली, हे दोन काय होतील, कॅन्सल होतील, प्लस मायनस आहे, सेक थिटा प्लस सेक थिटा 2 सेक थिटा इक्वल टू, ह्या दोन्हीची ॲडिशन म्हणजेच कशाची, 3/2 आणि प्लस 2/3 ची ॲडिशन. ओके, दोन टर्मची ॲडिशन आली, ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन करावं लागेल, म्हणजेच काय येणार ते रे, 3 × 3 9, 2 × 2 4, 3 × 2 6. ओके, हे इकडे काय होईल, डिवाइड होईल, याची ॲडिशन केली तर काय येईल, सेक थिटा इक्वल टू 9 + 4 13 अपॉन, हे 2 इथे मल्टिप्लाय होईल 6 ला, तर 6 × 2 म्हणजेच किती, 12 येईल. ठीक आहे, डायरेक्टली हे लक्षात घ्या, 2 इथे 6 ला मल्टिप्लाय होईल, इकडे आणलं तर राईट हँड साईडला, आणि इथे 9 + 4 13 डिवाइडला 12. सो सेक थिटा इक्वल टू 13/12. ओके, सेक थिटा आला बरोबर, आपल्याला व्हॅल्यू काढली कशाची, सेक थिटा आलेला आहे. सेक थिटा म्हणजेच काय असतो, 1/cos. बरोबर, म्हणजे याच्या रिव्हर्स मध्ये केलं तर काय असतं, कॉस असतं. आपलं लास्ट लेक्चर आहे, त्याच्या अगोदर सांगले टर्म्स एक्झाम्पल घेतलेत. सेक म्हणजे सेकची जी व्हॅल्यू आहे ती काय करायची, रिव्हर्स करायची, म्हणजे न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर, म्हणजे तो काय असतोय, कॉस. तर या ठिकाणी याच्यावरून कॉसची व्हॅल्यू काय येईल मग, कॉस थिटा इक्वल टू 12/13. ओके, 12/13. बरोबर, आता सेक थिटा आलेला आहे, सेक थिटा तुम्ही व्हॅल्यू कुठेही पुट करू शकताय, कुठे पुट करून काढताय व्हॅल्यू, इथे पुट करा इक्वेशन फर्स्ट मध्ये, पुट सेक थिटा इन इक्वेशन फर्स्ट. ओके, सो हियर टॅन थिटा प्लस 13/12 इक्वल टू 3/2. ओके, सो टॅन थिटा इक्वल टू काय येईल मग, आपण इथे पुट केले, हे टर्म इकडे मायनस होईल, तरी काय होणार आहे, टॅन थिटा इक्वल टू 3/2 मायनस 13/12. ओके, सबस्ट्रॅक्शन करा, हे किती येईल रे, टॅन थिटा इक्वल टू, डिनॉमिनेटर सेम करायचं, 6 न मल्टिप्लाय डिवाइड करा, म्हणजे इथे किती येणार आहे, न्यूमरेटरला 6 न मल्टिप्लाय केलं तर 6 × 3 18 मायनस 13/12. ह्याला आपण 6 न मल्टिप्लाय करायचं, म्हणजे डिनॉमिनेटर सेम होतोय ना. हे फ्रॅक्शनचे प्लस मायनस शिकला असाल त्या पद्धतीनं,
तर हे टॅन थिटाची व्हॅल्यू काय येणार आहे फायनली 18 मायनस 13 किती येईल 5 5/12 व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा इक्वल टू 5/12 कुठले कुठले आले आपल्याकडे व्हॅल्यू आता टॅन आलेला आहे सेक आलेला आहे कोणती राहिले साइन राहिले साइन टॅन आहे कॉस आहे साइन निघेल ना इथे पहा व्यवस्थित पाहायचं टॅन म्हणजेच काय असतोय साइन अपॉन कॉस इक्वल टू किती आहे 5/12 बरोबर लक्षात काय केलं आपण टॅन म्हणजेच काय साइन अपॉन कॉस त्याची व्हॅल्यू किती आहे 5/12 कॉस इकडे काय होणार आहे मल्टिप्लाय सो साइन थीटा इक्वल टू 5/12 इंटू कॉस थीटा ओके सो साइन थीटा इक्वल टू 5/12 इंटू कॉस थीटा व्हॅल्यू किती आहे रे 12/13 आहे 12/13 आहे तर 12 काय होईल कॅन्सल होईल म्हणजे व्हॅल्यू ऑफ साइन थीटा काय येणार फायनली 5/13 ओके सो व्हॅल्यू आपल्याला काढायचे ते आलेत सेक थीटा टॅन थीटा अँड साइन थीटा ओके these three values tan sec sin फक्त कॅल्क्युलेशन आहे फॉर्म्युला आपण फक्त कुठला यूज केलाय हा a² मायनस b² चा आणि tan चा ठीक आहे व्यवस्थित कळालं हे त्याच्या पुढचं एक्झाम्पल पाहूया त्यातले ठराविक एक्झाम्पल आहे ते तुम्ही करू शकताय त्याच्या पुढचे एक कन्सेप्ट आपल्याला सांगून हे लेक्चरमध्ये हे टॉपिक कव्हर करायचं आहे पूर्ण व्यवस्थित डिटेलमध्ये आपण घेतोय सगळ्यांनी अभ्यास करा व्हिडिओ अजून बऱ्याच जणांनी पाहिलेले नाहीत ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल असं आहे प्रूव्ह दॅट मागच्या लेक्चरला मी सांगितलं प्रूव्ह दॅट सगळ्यात सिंपल क्वेश्चन असतोय आन्सर असतंय आणि काय करायचं आपल्याला गाडीत बसून जायचंय साइन थीटा अपॉन 1 मायनस कॉस थीटा प्लस टॅन थीटा अपॉन 1 प्लस कॉस थीटा इक्वल टू सेक थीटा कोसेक थीटा प्लस कॉट थीटा म्हणजे एक टर्म घ्यायची आपल्याला दुसरी आणायची LHS घेऊन RHS आणू शकतो आपण कारण LHS ला सिम्प्लिफिकेशनला चान्स आहे ठीक आहे तर या ठिकाणी काय होईल बघा LHS इक्वल टू साइन थीटा अपॉन 1 मायनस कॉस थीटा प्लस टॅन थीटा अपॉन 1 प्लस कॉस थीटा ओके या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन तर काय ना टर्म रे साइन थीटा इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस थीटा ओके देन प्लस टॅन थीटा इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा टोटल डिवाइड 1 मायनस कॉस थीटा 1 प्लस कॉस थीटा ओके क्रॉस मल्टिप्लाय केलं डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी a मायनस बी a प्लस बी हा फॉर्म झाला ना मगाशी आपण केलेलं होतं ते बरोबर का दोन ब्रॅकेट आहेत a मायनस बी a प्लस बी तर काय असतं रे a² मायनस b². सिमिलरली इथे काय होईल डिनोमिनेटरला पहिला डिनोमिनेटर येतोय 1² मीन्स 1 मायनस cos² थीटा a² मायनस b² यूज केला या ठिकाणी साइन ने मल्टिप्लाय करा आतमध्ये साइन थीटा प्लस साइन थीटा कॉस थीटा टॅन ने मल्टिप्लाय करा प्लस टॅन थीटा मायनस टॅन थीटा कॉस थीटा ओके आता डिनोमिनेटरला लक्षात घ्या 1 मायनस cos² थीटा आहे तर 1 मायनस cos² थीटा म्हणजेच काय रे आयडेंटिटी फॉर्म्युला आहे आपल्याकडे काय असतोय 1 प्लस sin² म्हणजेच सॉरी 1 मायनस cos² म्हणजेच किती sin² थीटा बरोबर sin² प्लस cos² इक्वल टू 1 असतं तसं न्यूमरेटरला एज दिस टर्म sin थीटा प्लस sin थीटा cos थीटा
प्लस टॅन थीटा मायनस टॅन थीटा कॉस थीटा. ओके. आता ह्या प्रत्येक टर्मला सेपरेट सेपरेट डिवाइड करा, तुम्हाला आन्सर येईल. प्रत्येक टर्मला सेपरेट सेपरेट डिवाइड करा. आता लक्षात घ्या, प्रत्येक टर्मला सेपरेट सेपरेट डिवाइड केलं तर कसं येईल. इकडे लिहितो. पहिली टर्म साइन थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा. ओके, पहिली टर्म त्याला डिवाइड केलं. सेकंड टर्म प्लस आहे साइन थीटा कॉस थीटा डिवाइड साइन स्क्वेअर थीटा. ओके, सेकंड टर्म. थर्ड टर्मला प्लस. आता थर्ड टर्म म्हणजेच काय बघा, या ठिकाणी टॅन थीटा आहे. टॅन म्हणजेच काय रे, साइन अपॉन कॉस. सो साइन थीटा अपॉन कॉस थीटा, आणि याला डिवाइड कशाने करतोय आपण, साइन स्क्वेअर थीटानं. बरोबर. टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस लिहिला आणि डिवाइडचा साइन स्क्वेअर थीटा तिथे लिहिलंय पुढे. 1 अपॉन साइन स्क्वेअर म्हणजे त्याला डिवाइड आहे. पुढे काय सेम इथे परत टॅन टर्मला कॉस लिहा, परत ही टर्म. टॅन म्हणजेच किती, मायनस, इथे घेतो मी मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा इंटू कॉस थीटा आहे इंटू हे झालं. टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस, हा कॉस, हा डिवाइडला साइन स्क्वेअर आहे ना, म्हणजे इंटू 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. ओके, कळलं. आता कॅन्सल काय काय होते चेक करा. ह्यातला एक कॅन्सल होईल, म्हणजेच काय राहणार 1 अपॉन साइन थीटा. ओके, प्लस हे काय होईल, ह्यातला पण एक कॅन्सल होईल, कॉस अपॉन साइन राहील या ठिकाणी. व्यवस्थित पहा. ओके, इथे पण हा साइनला एक कॅन्सल होईल, म्हणजे 1 अपॉन प्लस 1 अपॉन कॉस राहतोय आणि इंटू 1 अपॉन साइन राहतोय. ओके, ह्या ठिकाणी बघा कॉस कॉस कॅन्सल होत आहे, साइनला एक साइन म्हणजे मायनस 1 अपॉन साइन फक्त राहतोय, ह्या साइन स्क्वेअरला एक साइन. आता चेक करा काय काय आलं. हा 1 अपॉन साइन थीटा 1 अपॉन साइन थीटा कॅन्सल होईल. हा कॉस अपॉन साइन म्हणजेच किती रे, कॉट. कॉस अपॉन साइन म्हणजे किती, कॉट. ओके, प्लस 1 अपॉन कॉस म्हणजेच किती, सेक. 1 अपॉन साइन म्हणजेच किती, कोसेक. आणि हे कॉट थीटा प्लस सेक थीटा प्लस कोसेक थीटा म्हणजेच काय आला तुमचा हा RHS. ओके, चेक करा. सेक थीटा प्लस कोसेक थीटा प्लस कॉट थीटा, ही टर्म म्हणजे ही टर्म आली. म्हणजे तुमचं काय प्रूव्ह झालं, हे LHS इक्वल टू RHS, म्हणजे आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी गाडीतनं आपण पोहोचलो. ओके, कळलं हे व्यवस्थित, लक्ष देऊन व्यवस्थित पाहते. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल एक आहे, त्याच्यानंतरचं एक्झाम्पल पहा. सेम आहे, प्रूव्ह दॅट साठीच आहे ते पण. असे मल्टिपल अशा फॉर्ममध्ये एक्झाम्पल तुम्हाला एक्सरसाइज 2.2 मध्ये आहे, तर ते व्यवस्थित करा. नेक्स्ट आहे ते लक्षात घ्या. प्रूव्ह दॅट सेक थीटा मायनस टॅन थीटा डिवाइड सेक थीटा प्लस टॅन थीटा इक्वल टू 1 माइनस 2 सेक थीटा टैन थीटा प्लस 2 टैन स्क्वेअर थीटा, 2 टॅन स्क्वेअर थीटा. ठीक आहे. तर याच्यावरून आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, LHS घेऊन RHS काढू शकतो. सेम आहे, काही अवघड नाही आहे. त्या ठिकाणी काय करू आपण, LHS घेऊ या ठिकाणी. ठीक आहे. तर लेफ्ट हँड साइड इज सेक थीटा मायनस टॅन थीटा अपॉन सेक थीटा प्लस टॅन थीटा. ओके. तर हे काय करू आपण या ठिकाणी, आता एक लक्षात घ्या, आपल्याला ती टर्म म्हणायची आहे. आता ह्या ठिकाणी डिपेंडिंग ऑन युअर नॉलेज तुम्हाला हे कसं सिम्प्लिफाय करावं लागेल. आता एक लक्षात घ्या, सेक टॅन मध्येच आहे, आन्सर पण सेक टॅन मध्येच आणायचं आहे. ओके. त्या ठिकाणी आपल्याला हे डिनॉमिनेटरला काय करावं लागेल, आयडेंटिटी फॉर्म्युला लक्षात असेल तर पहा. आयडेंटिटी फॉर्म्युला कुठले, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा
1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, बरोबर. तर ते तुम्हाला जर टॅन तिकडे घेतला आपण राईट हँड साईडला तर काय होतोय 1 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा, बरोबर. तर डिनॉमिनेटरला ती टर्म येऊ शकते ना रे, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा, कारण ह्याच्या RHSला डिनॉमिनेटर नाही आहे, बरोबर. डिनॉमिनेटरची टर्म नाही आहे, तर डिनॉमिनेटरला सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा येऊ शकतं. कसं, ज्यावेळी तुम्ही हे a प्लस बी आहे तर a मायनस बी ब्रॅकेटने मल्टिप्लाय केलं तर येईल ना. म्हणजे ह्या ठिकाणी आपण काय करू शकतोय, सेक थिटा मायनस टॅन थिटा डिवाइड सेक थिटा प्लस टॅन थिटा ह्या टर्मला आपण मल्टिप्लाय डिवाइड कशाने करू शकतोय, सेक थिटा मायनस टॅन थिटानं, म्हणजे सेक थिटा मायनस टॅन थिटा ह्या टर्मनं मल्टिप्लाय डिवाइड केलं तर डिनॉमिनेटरला काय येतोय a प्लस बी a मायनस बी ब्रॅकेट येतोय. तर हे काय होईल डिवाइडला बघा, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, न्यूमरेटरला काय येतोय रे, सेक थिटा मायनस टॅन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर, ब्रॅकेटचा स्क्वेअर सेम सेम टर्म आहे ना. म्हणजे या ठिकाणी आपण काय यूज केलेलं आहे, a प्लस बी a मायनस बी इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज केला. ठीक आहे, हा फॉर्म्युलानुसार हे डिनॉमिनेटर लिहिला. आता हे म्हणजेच काय रे, आयडेंटिटी फॉर्म्युला. कोणता आयडेंटिटी फॉर्म्युला आपल्याकडे आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय असतोय, सेक स्क्वेअर थिटा. हा टॅन तिकडे गेला तर मायनस होईल, बरोबर. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच किती येईल 1 1. म्हणजे ही जी टर्म आहे ती काय येणार आहे, सेक थिटा मायनस टॅन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1. ओके, डिनॉमिनेटर बाय डिफॉल्ट 1. आता न्यूमरेटर चेक करा, सेक थिटा मायनस टॅन थिटाला तर a मायनस बी ह्या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे काय यूज करावं लागेल तुम्हाला परत इथे, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन. ओके, म्हणजे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्या ठिकाणी काय होईल परत बघा, a स्क्वेअर म्हणजेच काय होईल, सेक स्क्वेअर थिटा मायनस 2a आणि b म्हणजे सेक थिटा टॅन थिटा प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजेच किती, टॅन स्क्वेअर थिटा. ही टर्म म्हणजेच सेक स्क्वेअर थिटा. आता एक लक्षात घ्या, हा बरोबर, याच्या पुढे कॅल्क्युलेशन करावं लागेल. सेक स्क्वेअर थिटा मायनस 2 सेक थिटा टॅन थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी 1 आहे, बरोबर. जी मिडल टर्म आहे ती सेम आले, मायनस 2 सेक थिटा टॅन थिटा सेम आलंय. आपल्याला जी लास्ट टर्म आहे ती टॅन स्क्वेअर थिटा, त्या ठिकाणी 2 आहे, बरोबर. 2 आहे म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, हा जो रूल आहे आयडेंटिटीचा हा अगेन अप्लाय करावा लागेल. कुठेही सेक स्क्वेअर थिटाला. म्हणजेच काय येणार बघा ह्या ठिकाणी परत, सेक स्क्वेअर थिटा म्हणजेच किती रे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, हा जो सेक स्क्वेअर थिटा आहे तिथे काय घेतला आपण, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आयडेंटिटी फॉर्म्युला. देन मायनस 2 सेक थिटा टॅन थिटा आणि देन प्लस लास्ट वन इज टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे याच्या पुढच्या ज्या टर्म्स आहेत त्या तिथे लिहिले. ठीक आहे, म्हणजे एक लक्षात घ्या, मगाशीच मी म्हणलं की तुम्हाला आन्सर माहित आहे, म्हणजे आपण कॅल्क्युलेशन केलं की इथपर्यंत सॉल्व्ह करू शकतोय, पण आन्सर त्या तिथपर्यंत आहे तर त्याला पुढे जाऊन अजून कॅल्क्युलेशन करावं लागेल. ओके, त्याच्यामुळे पुढे जाऊन आपण करतोय. त्या ठिकाणी काय होईल बघा, हे 1 ओके मायनस 2 सेक थिटा टॅन थिटा ही जी मिडल टर्म आहे ती, आणि या ठिकाणी हा जो टॅन स्क्वेअर थिटा आहे आणि हा जो टॅन स्क्वेअर थिटा आहे त्याची ॲडिशन म्हणजेच किती येईल, प्लस 2 टॅन स्क्वेअर थिटा आणि दिस टर्म इज ए RHS. ओके, म्हणजे LHS इक्वल टू काय आला तुमचा, RHS आला. ओके, म्हणजे ते फायनल आन्सर. कळलं, हे प्रूव्ह दॅट सिम्पल असतात, फक्त तुम्हाला कुठेपर्यंत जायचं लक्षात आलं पाहिजे. आता इथेपर्यंत आलोय, ठीक आहे, याच्या पुढे जायचं आहे, याचा अर्थ तुम्हाला हे 1 आणायचं आहे, ते 2 टॅन आणायचं आहे, म्हणजे तुमच्याकडे परत आयडेंटिटी आहे ती यूज करायला लागेल आणि त्याच्यानंतर फायनल आन्सर. तर याच्यानंतरचा जो पॉईंट आहे, याच्यानंतर जो पॉईंट आहे तो पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे, आता पोलर कोऑर्डिनेटसाठी आपण सुरुवातीला x इक्वल टू r साइन थिटा, y इक्वल टू x इक्वल टू r cos थिटा, y इक्वल टू r साइन थिटा फाइंड आउट केलंय. ओके,
ते कुठल्या फॉर्म मध्ये केलं रे? आपण एक सर्कल काढलेलं होतं ना. पोलार कोऑर्डिनेट्स. ओके, एक सर्कल काढून त्याच्यामध्ये तुम्हाला x इक्वल टू y इक्वल टू फाइंड आउट करून दाखवलेलं होतं आपण, बरोबर का? आपण इथे एखादा पॉइंट घेतला होता p ऑफ एक्स वाय. ओके, सो दिस असं केलेलं होतं. व्हॅल्यू दिस इज ए r, दिस इज अँगल थीटा, x ॲक्सिस y डॅश y x डॅश ओ. ओके, तर ठिकाणी आपण काय केलेलं होतं रे? इथून असा एक परपेंडिक्युलर टाकलेला होता. दिस इज व्हॅल्यू ऑफ x. ओके, दिस इज व्हॅल्यू ऑफ y, बरोबर. तर याच्यावरून आपण कॅल्क्युलेशन केलेलं होतं. कॅल्क्युलेशन करून काय काढलं होतं? राईट अँगल ट्रायंगल आला ना. राईट अँगल ट्रायंगलवरती आपण काय केलं होतं रे? x इक्वल टू r कॉस थीटा असं काढलेलं होतं, बरोबर. बरोबर, कॉस थीटा म्हणजेच काय आहे? कोणालगतची बाजू छेद करणं. कॉस थीटा म्हणजे कोणालगतची बाजू छेद करणं म्हणजे डिवाइडला r, तर तो r इकडे घेतला आपण. तसं सिमिलरली आपण काय काढलेलं होतं? y r साइन थीटा. ओके, आणि हिअर x and y आर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. ओके, याच्यावरून जे असतात व्हॅल्यूज आपण काढायचे ते कुठल्या आपण काढलेल्या होत्या? व्हॅल्यू ऑफ r काढलेली होती, बरोबर. बोथ साइड स्क्वेअर केलेले होते त्याचे ॲडिशन. तर याच्यावरून व्हॅल्यू जी येणारी आहे ती काय? r स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, कारण साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर म्हणजे 1 असतोय. आणि r इक्वल टू काय येणार आहे तुम्हाला? रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अशी व्हॅल्यू काढलेली होती आपण. ओके, अँड थीटा काय येणार रे? डिव्हिजन जर केली ह्या दोन्हीची डिव्हिजन केली तर एक्स अपॉन वाय इक्वल टू आर कॉस थीटा अपॉन आर साइन थीटा, बरोबर. म्हणजे या ठिकाणी आर आर कॅन्सल होईल आणि हा रिवर्स केला, हा रिवर्स करा, म्हणजे वाय अपॉन एक्स इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ओके, म्हणजे हे काय येईल तुम्हाला? टॅन थीटा. टॅन मध्ये कन्वर्ट केलं आपण, इक्वल टू काय नाही तुम्हाला? वाय अपॉन एक्स, म्हणजे थीटा इक्वल टू काय असणार तुम्हाला? टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स. ओके, आता इनवर्स टर्म माहित नाही तुम्हाला. टॅन थीटा इक्वल टू वाय अपॉन एक्स. ओके, म्हणजे एक्स अपॉन वाय आली तर त्याला वाय अपॉन एक्स मध्ये केलं आणि टॅन थीटा इक्वल टू वाय अपॉन एक्स. म्हणजे ह्या ठिकाणी जे आर आणि थीटा आहेत, देअरफॉर पी ऑफ आर थीटा आर पोलार कोऑर्डिनेट्स. म्हणजे आर आणि थीटा हे पोलार कोऑर्डिनेट्स असतात. म्हणजे आर ची व्हॅल्यू काढायची याच्यानुसार, थीटाची व्हॅल्यू काढायची याच्यानुसार. या दोन्ही व्हॅल्यू आले की ते काय असतात? पोलार कोऑर्डिनेट्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. लक्षात ठेवा, कार्टेशियन म्हणजे एक्स वाय, पोलार म्हणजे आर थीटा. आर थीटा म्हणजे पोलार कोऑर्डिनेट्स. आर कसं काढायचं आहे? रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर नुसार. आणि थीटा कसं काढायचं आहे? किंवा टॅन थीटा काढा वाय अपॉन एक्स, त्याच्यावरून थीटा येईल. ठीक आहे, याच्यावरती एक एक्झाम्पल पाहूया आपण. ही डायग्राम होता तुम्हाला सांगितले कारण त्याच्यावरून आपण एक्स वाय काढलेला होता आणि त्या एक्स वाय वरूनच डिपेंड तुम्हाला आर आणि थीटा फाइंड आउट होईल. तर क्वेश्चन असा आहे तुम्हाला, क्वेश्चन इज दॅट फाइंड द पोलार कोऑर्डिनेट्स ऑफ, क्वेश्चन वाचतो व्यवस्थित लक्ष द्या. फाइंड द पोलार कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट, क्वेश्चन असा, फाइंड द पोलार कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट whose Cartesian product is, Cartesian coordinates are 3, 3. ओके, तर एक लक्षात घ्या, ह्या ठिकाणी काय आहे तुम्हाला दिलेलं की कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेत. ओके, आणि काय काढायचे आहेत? पोलार कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. म्हणजे गिवन काय आहे तुम्हाला? गिवन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर एक्स इक्वल टू 3 अँड वाय इक्वल टू 3. पॉईंट दिलाय ना, हा बरोबर का? पॉईंट दिलाय तर 3 3 दिलेला आहे.
म्हणजे एक्स व्हॅल्यू 3 दिले, वाय व्हॅल्यू 3 दिले. नाव आर इक्वल टू फॉर्म्युला काय रे मग, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर दॅट इज रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर, म्हणजेच किती येईल, आर इक्वल टू 9 प्लस 9 म्हणजे रूट ऑफ 18. ओके, 9 आणि 9चे ॲडिशन 18 येईल. 18 म्हणजेच काय रे, 9 इंटू 2 म्हणजे 3, इथेच पुढे येतो रूट ऑफ 9 इंटू 2. सो 3 रूटच्या बाहेर येईल आणि रूट 2. व्हॅल्यू ऑफ आर इज 3 रूट 2. ओके, सिमिलरली काय काढावं लागेल तुम्हाला, टॅन थीटा. टॅन थीटा म्हणजेच किती रे, वाय अपॉन एक्स. सो व्हॅल्यू ऑफ वाय इज 3, एक्स इज 3, 3 3 गेट कॅन्सल. सो टॅन थीटा इक्वल टू किती येत आहे, 1. ओके, टॅन थीटा 1. टॅन थीटा 1 कुठल्या डिग्रीला असतोय, येस, थीटा इक्वल टू 45 डिग्रीला काय असतोय, टॅनची व्हॅल्यू काय असते, 1 असते. म्हणजे थीटा काय असणार तुमचा, 45 डिग्री. Therefore, the polar coordinates are equal to 3 root 2 and theta equal to 45 degree. That is P of 3 root 2 and 45 degree. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट्स आले आर आणि थीटा. दिलेले कुठले होते, कार्टेशियन. तसं सिमिलरली तुम्हाला जर हे दिले कुठले, आर आणि थीटा दिला, तर तुम्हाला एक्स आणि वाय काढता आला पाहिजे. ठीक आहे, तर या ठिकाणी हा टॉपिक तुमचा कंप्लीट होतोय. याच्यात काही डाऊट असेल, शंका असेल, पर्सनली विचारा, अभ्यास करा, व्हिडिओ रिवाइंड करून पहा, रिपीट पहा, सगळं करून पहा, पण कन्सेप्ट क्लिअर करा. ओके, तर या ठिकाणी आपण हा टॉपिक ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट हा इथे संपतोय. सगळे कन्सेप्ट आपण सांगितलेत. तुम्हाला एक्सरसाइज 2.2 आहे, त्यातले पण एक्झाम्पल जर सुटले नाहीत तर विचारा, आपण ते इथं सॉल्व करूया. आणि त्याच्यातला जो होमवर्क असेल तर तो कंप्लीट करा, कन्सेप्ट कंप्लीट करा. याच्यावरती डिपेंड आपण ट्रिग्नोमेट्रिक सेकंड जो आहे तर तो स्टार्ट करणार आहे. आत्तापर्यंत इथंपर्यंत आपण स्टॉप करतोय. ठीक आहे, थँक्यू.